नमस्कार, मी समीर मोहिते, मुंबईकर समीर मोहिते। आता श्री हनुमान मंदिर शिरोळ या गावीमध्ये मंडळाचे अध्यक्ष तो सुतार साहेब इथे आहेत। तर आपल्याला या हंडीबद्दल काय बोलतील, किती जुनी परंपरा आहे हंडी आणि किती वर्षापासून तुम्ही करताय? हे गावकीचे मानाचे अंडे आहे शिरोळे गावातले। ही गेली या अंडीला 100 वर्षाची परंपरा आहे। 100 वर्षापूर्वीची ही दही अंडी। या ठिकाणी घर वगैरे असं काही नाही। या ठिकाणी गावकीचे अंडे आहे। गावकीचा लिलाव लागतो। लिलाव पद्धतीनं लिलाव झाल्यानंतर भजनी मंडळी आपल्याचा हरिपाठ म्हणजे भजन म्हणतात आणि मग मुलं जे उडी मारा सुरू करतात। 100 वर्षापासून तीच परंपरा आहे आणि फार मजा येते। आता थोड्या वेळेला तुम्ही पाहिलं त्या मजेचा आनंद तुम्ही घ्या। परंतु 100 वर्षापासून म्हणजे ही परंपरा पूर्वजांनी जी केलेली आहे ते एक शारीरिकदृष्ट्या सक्षम असण्यासाठी हा उद्देश आहे त्यांचा आणि त्या पद्धतीने या ठिकाणी ही सुचली कशी तुम्हाला? पूर्वजांना सुचली। पूर्वजांनी त्यावेळेला ह्या ठिकाणी जुनं मंदिर होतं अवलारो, त्यावेळेला ती शेतकऱ्यांचं गाव आहे ना। हे मंदिर किती जुनं आहे? हे मंदिर आता आम्ही नव्याने केलंय, पण ही मूर्ती हनुमंताची मूर्ती एक 100-125 वर्ष आणि फार जागृत स्थान आहे। यानंतर आता श्रीकृष्ण राधाकृष्ण राधा आणि विठोबा रखुमाई आहे। असा हा एक या ठिकाणी हरिनाम सप्ताह होतो। या ठिकाणी गोकुळाष्टमी आणि हनुमान जयंती या तीन सण साजरे केले। इथून तुझ्या वारीला पण जातात लोक? इथून वारीला आहेत। ते आता मग सांगितलं दत्तभाऊ पाटील हे या मंदिराचे हरिनाम सप्ताहाचे प्रमुख आहेत। अच्छा, तिथं दररोज 7 वाजता हरिपाठ होतो। हे आमचे सचिन पाटील आहेत, मंडळाचे ट्रस्टी आहेत, अजय भोईर पाटील, राजू वाळले, आमचे दत्ता पाटील आहेत, उमेश पवार आहेत, नामदेव काका पाटील, हे आमचे म्हणजे एक 22 जणांची एक टीम आहे। खरंच तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि खरंच असं देखील आता तुम्ही याच्या पुढचा आनंद घेणार होता। नक्कीच बघा, आम्ही दोघं आलो, पुढच्या वर्षी बघा मीडियावाले कमीत कमी 20-25 लोक येतील। नक्कीच 100%। नक्कीच शिरोळे गावातील पारंपरिक दही अंडीची दही अंडीमध्ये दही भरणं काम चालू आहे। ही दही आमच्या गावचे समाजसेवक सन्माननीय शांताराम भोईर हे दरवर्षी देत असतात। त्यांचा मान आहे की मानाची अंडी त्यांच्या दहीने भरली जाते। असे आमचे शांताराम भोईर आजारी असल्या कारणाने आले नाहीत, परंतु दरवर्षी तेच या ठिकाणी दही आणून मटक्यामध्ये भरत असतात। आमच्या ज्येष्ठ ठाकूरआई ह्या मानाच्या दही अंडीमध्ये दही भरत असताना या मंदिरामध्ये हरिनाम सप्ताह चालतो। त्या हरिनाम सप्ताहामध्ये दररोज नित्यनेमाने मंदिरामध्ये येणारी आमची आई कुटुंब सदस्य सन्माननीय नामदेव पाटील प्रत्येक कुटुंबातून 2-2 सदस्य घेऊन हे मंडळ स्थापन केलेलं आहे आणि प्रत्येक कुटुंबातील 2-2 सदस्य असं मिळून हा मंडळ आमचा हा कार्य करत असतो। दररोज हरिनाम सप्ताह घेणारे आमचे दत्ताभाऊ पाटील गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। लोकांनी आणलेला त्याचा आता मिक्स करून घे सर घरोघरी देतात की असं इथेच वाटतं? इथून जाता घरोघरी वाटतं, इथून जाता वेळी आहे ना। अच्छा,
प्रसादी कोणी दही कोणी पोहे तिथं रस्त्याला पण देतील. अच्छा. पण रस्त्याला प्रसादी देत जायचं आणि तल्यावर जेव्हा जातं हा तल्यावर गेले की जो कृष्णदेवाचा जो कल आहे कलश तो तिथं पोचला का तिथं आरती होईल त्याची. अच्छा. ती आरती झाली का मग हे प्रसादी वाटप करत आहे असं विषय. याच्यामध्ये काय काय आहे प्रसादामध्ये? पोहा, त्यामध्ये साखर, दही, पोहे, तेली, अजून सुंठोडा थोडासा येईल. अच्छा. हे सुंठ आहे का? हा सुंठ. लवकर 3600 रुपये आणि फोडाला 3600 रुपये 2000 रुपये आलेले म्हणजे 4600 रुपये 4600 रुपये 5100 रुपये 500 रुपये भागवत ठाकरे 500 रुपये भागवत ठाकरे Sana!
आमच्या गावातली पारंपरिक दहीहंडी आहे. मी 8 वर्षापासून गेल्या ट्राय करतोय आणि यावर्षी नेहमीच नक्कीच सफल झालो आणि माझ्या घरवाल्यांसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा, कारण त्यांनी खूप सपोर्ट केला मला. दरवर्षी बघायला यायचे मला आणि यावर्षी शेवटी फोडली. थँक्यू.